मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते जिला आपलं चांगलं बघवत नाही. बऱ्याच वेळा आपल्या अवतीभवती, आपल्या घरात किंवा आपल्याच जवळ अशी काही लोक असतात की ज्यांना आपलं चांगलं झालेलं सहन होत नाही. आपले मित्र खूप कमी असतात, पण आपले शत्रूच जास्त असतात. कधीतरी आपल्याला यश मिळतं, आपली प्रगती होते, थोडाफार पैसा यायला लागतो आणि त्याच वेळी आपल्या घरात आजारपण येते. आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य येते. कुठेतरी होणारी प्रगती थांबून जाते आणि त्याच्याऐवजी आपल्याकडे गरिबी वाढते. तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या घरात असा एक तरी व्यक्ती असतो जो सतत आपल्याला रडवतो, आपल्याला अपमानित करतो, आपल्याला त्रास देतो. बघा, आता ती व्यक्ती तुमची बहीण पण असू शकते, तुमचा भाऊ असू शकतो, तुमची एखादी खास मैत्रीण असू शकते, तुमचा पती असेल, पत्नी असेल, सासू असेल, सून असेल, अगदी कुणी असेल की ज्या व्यक्तीचा तुम्हाला खूप त्रास होतोय, जी व्यक्ती तुम्हाला खूप अपमानित करते, जी व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करते, तिला बघवतच नाही, तिला सहनच होत नाही तुमचं चांगलं झालेलं. अशी व्यक्ती खरं तर आपल्याला आपल्या आयुष्यात नको असते. तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्याला अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात नको असते. मग त्या व्यक्तीपासून लांब असणं किंवा लांब राहणंच आपल्याला योग्य वाटतं, पण तरीसुद्धा ती व्यक्ती आपल्याला खूप त्रास देते. तुमच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बघा, हा एक उपाय केलात किंवा एक छोटीशी रेमेडी सांगणार आहे, ती जर तुम्ही केलीत, तुमचा जो कोणी शत्रू असेल, जो तुम्हाला त्रास देत असेल, जो तुम्हाला रडवत असेल, टॉर्चर करत असेल, काहीही करत असेल, अगदी काही तासात शांत होईल. जी व्यक्ती सतत तुमच्या मागे होती, सतत तुम्हाला त्रास देत होती, ती व्यक्ती तुमच्या समोर येईल. ती व्यक्ती अक्षरशः तुमच्या समोर झुकेल आणि तुम्ही जे सांगाल ते करेल. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगतेय. दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा, शक्य असेल तर दोघांपैकी 2 करा. पहिला उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला लागणार आहे कापूर, भीमसेनी कापूर. सगळ्यांनाच माहिती आहे, निगेटिव्हिटी, नकारात्मकता, जी काही बाधा, शत्रुबाधा आहे, ही संपवण्यासाठी भीमसेनी कापूर अत्यंत पॉवरफुल मानलं जातं. तुम्हाला एक मातीचं भांडं किंवा कापूर ज्यात तुम्ही जाळता ते भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत. तिळांच्या वरती 4-5 भीमसेनी कापराचे तुकडे घालायचे आहेत आणि कापराच्या वरती तुम्हाला अर्धा चमचा तूप घालायचं आहे. आता तुम्हाला कापूर पेटवायचा आहे, म्हणजे प्रज्वलित करायचं आहे. जसं कापूर पेटेल, प्रज्वलित होईल, तशी त्यातून अग्नी बाहेर पडेल, आग बाहेर पडेल. तसं तुम्हाला त्या पेटत्या कापरामध्ये 11 कडुलिंबाची पानं जाळायची आहेत. कडुलिंबाची पानं ही शक्यतो थोडीशी पिवळी सुकलेली असावी. बघा, जर कडुलिंबाचं झाड कुठेही असेल, त्या झाडाच्या खाली भरपूर सुकलेली पानं गळलेली पडलेली असतात. आमच्या समोर खूप मोठं आहे आणि मी रोज बघते, भरपूर पानं असतात, तेवढं मी झाडून काढते. असंच तुम्हाला कडुलिंबाची पिवळी, थोडी सुकलेली 11 पानं घ्यायची आहेत. 11ही पानं शाबीत असावीत, व्यवस्थित असावीत. प्रत्येक पानाच्या वरती, जेवढी 11 पानं घेतलेली आहेत, सुरुवातीला त्या प्रत्येक पानाच्या वरती हळदीने थोडी हळद घ्यायची, त्यामध्ये थोडं पाणी घालायचं, हळद ओली करायची, अगरबत्तीची किंवा मोरपंखाची किंवा कडुलिंबाचीच काडी घ्या किंवा मग आंब्याची छोटी काडी घेतली तरीही चालेल. त्याने त्या प्रत्येक कडुलिंबाच्या पानावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं. शत्रूचं नाव माहिती नसेल, खूप शत्रू असतील तर तुम्ही फक्त शत्रुत्व लिहिलं तरीही चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला नाव लिहायचं आहे. 11च्या 11ही पानांवरती नावं लिहिल्यानंतर तुम्हाला ती पानं एका प्लेटमध्ये किंवा एका भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत. यानंतर तुम्हाला पहिलं पान आपल्या हातात घ्यायचं आहे. जो कुठला शत्रू त्रास देतोय, ज्याचं नाव तुम्ही त्याच्यावरती लिहिलेलं आहे, फक्त त्याचं नाव, किंवा शत्रू असेल तर शत्रू स्वाहा. त्याचं नाव आहे विहान, तर तुम्हाला म्हणायचं विहान स्वाहा. सौरभ आहे तर सौरभ स्वाहा. जे काही नाव असेल ते फक्त नाव घेऊन स्वाहा म्हणायचं आणि समोर जी अग्नी प्रज्वलित केलेली आहे, कापूर पेटवलेला आहे, त्यामध्ये हे कडुलिंबाचं पान सोडून द्यायचं.
अशी 11च्या 11ही पानं तुम्हाला तिथे जाळायची आहेत. 11ही पानं जाळत असताना तिथे तुम्हाला कापूर कंटिन्यू प्रज्वलित ठेवायचा आहे. 11 पानं जळून गेली, त्याची पूर्ण राख झाली, राख थोडीशी थंड झाली, घराच्या बाहेर टाकून द्यायची. ज्या दिवशी उपाय कराल त्या दिवसापासून सलग 3 दिवस करा. आज करता आज, उद्या आणि परवा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे ज्या दिवशी कुठल्याही दिवशी करा, पण त्या दिवसापासून 3 दिवस हा उपाय करा. 3 दिवसांमध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला किंवा ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला आहे तो तुमच्या आयुष्यातून दूर होईल, त्याचा त्रास पूर्णतः संपून जाईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय शक्यतो शनिवारी करा. तुम्हाला काय करायचं आहे तर एक सफेद रंगाची पांढरी रुई, 2 रुई असतात, एक पर्पल म्हणजे जांभळी आणि एक सफेद. त्यातली सफेद रुई ही दैवी शक्तीचं प्रतीक म्हणून ओळखली जाते. बाधा, निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर करण्यासाठी पांढरी रुई खूप महत्त्वाची असते. फक्त एक पांढऱ्या रुईचं पान घरी आणा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कुठल्याही वेळात. पान स्वच्छ धुवून घ्या. ते पान थोडंसं कापडाने पुसून घ्या, थोडंसं सुकून घ्या. आता या पांढऱ्या रुईच्या पानावरती हळदीने, थोडी हळद घ्या, हळदीने किंवा कोळशाने त्या रुईच्या पानं, कोळसा शक्यतो नका घेऊ किंवा मार्कर काळा पेन असेल तो घेतला तरीही चालेल. त्याने फक्त त्या पानावरती त्या व्यक्तीचं नाव लिहा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय, ज्या व्यक्तीचा तुम्हाला खूप त्रास आहे. त्या व्यक्तीचं नाव लिहिल्यानंतर हे पान एका प्लेटमध्ये, स्टील, पित्तळ किंवा पंचधातू, तांब्याची कुठलीही एक प्लेट घ्या, काच सोडून. त्यामध्ये हे पान तुम्हाला घराच्या दक्षिण कोपऱ्यात ठेवायचं आहे. दक्षिण कोपऱ्यात हे पान ठेवल्यानंतर त्या पानाच्या वरती 4 दिशांना, म्हणजे हे समजा पान आहे इथे, इथे, इथे आणि इथे, 4 भागामध्ये 4 कापूर ठेवायचे आहेत आणि मध्ये एक कापूर ठेवायचा आहे. 4 भागात 4 कापूर आणि मध्ये एक कापूर. आता 5 कापराचे तुकडे तुम्ही त्या पानावरती ठेवले की तुम्हाला तो कापूर पेटवायचा आहे, म्हणजे प्रज्वलित करायचा आहे. कापूर पेटत असताना, प्रज्वलित होत असताना तुम्हाला तिथे बसून फक्त एकच इमॅजिन करायचं आहे की माझा शत्रू त्रास संपत आहे, शत्रू माझ्या आयुष्यातून, घरातून दूर गेलेला आहे, माझ्या घरात मला ही व्यक्ती त्रास देत होती, ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून लांब चाललेली आहे. आता जसं हे पान जळेल किंवा जसा कापूर जळतोय तसं त्यामध्ये माझ्या मागे असणारा त्रास संपतोय, एवढंच एक डोक्यामध्ये ठेवा. कापूर विजला, थोडंफार पान जे काही जळालं, अर्धवट जे काही राहील ते घराच्या बाहेर थोडंसं थंड झालं का टाकून द्या. बघा, हा उपाय शनिवारी करत असाल तर 4 शनिवार करा. 4 शनिवार म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. जी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत होती किंवा अगदी तुमच्या मागे हात धरून लागली होती, जी व्यक्ती तुमच्याशी सतत वाईट वागत होती, हा उपाय केल्यानंतर ती व्यक्ती पूर्णतः सुधारून जाईल. ती व्यक्ती तुमची होऊन जाईल. ती व्यक्ती कायम तुमच्याशी चांगली वागेल. खूप साधे सोपे 2ही उपाय आहेत. दोघांपैकी कुठलाही एक करा, शक्य असेल तर 2 करा.